पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. भाग 4. अधम्म म्हणजे काय? दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म. 1. जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली, त्याचे कारण काय आहे हे जाणण्याची मनुष्यमात्राला आवश्यकता वाटते. 2. कधीकधी कारण व कार्य ही एकमेकांच्या इतकी जवळजवळ असताना की कार्याच्या कारणाचा पत्ता लागणे अवघड नसते. 3. परंतु कधीकधी कार्य परिणाम हे कारणापासून इतके दूर असते की तेथे कार्यकारणाचा शोध लागत नाही. ढोबळ दृष्टीने पाहता असे वाटते की या परिणामाला कारणच नव्हते. 4. तेव्हा असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली कशी? 5. अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की ही घटना काहीतरी दैवी कारणाने म्हणजे चमत्काराने घडली असावी. 6. भगवान बुद्धाच्या पूर्वजांनी या प्रश्नाचे विविध प्रकारे उत्तर दिले आहे. 7. पकूत कच्चान हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानित नसे. तो म्हणत असे, घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात. 8. मक्कली गोसाल मानित असे की घटनेला कारण असले पाहिजे, परंतु तो असा प्रचार करीत असे की ते कारण मानवी शक्तीबाहेर कुठेतरी प्रकृती, अनिवार्य आवश्यकता, वस्तुजातीतील अंतर्गत नियम, पूर्वनियोजित दैव अशासारख्या गोष्टी शोधले पाहिजे. 9. भगवान बुद्धाने अशा सिद्धांताचे खंडन केले. त्याचे म्हणणे असे की प्रत्येक घटनेला कारण असते. एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हेही मानवी अथवा प्राकृतिक कारणांचा परिणाम आहे. 10. काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता इत्यादींना कोणत्याही घटनेचे कारण मानले याला त्याचा विरोध होता. 11. जर काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारणे असतील तर मग आमची स्थिती काय? 12. मनुष्य हा काळ, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, दैव, अनिवार्य आवश्यकता यांच्या हातातील एक बाहुली आहे काय? 13. जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय? 14. जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्राकृतिक कारण असले पाहिजे. कोणत्याही घटनेचा दैवी चमत्कृतीत उगम असणे शक्य नाही. 15. कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल, परंतु जर तो बुद्धिमान असेल तर कधीतरी एके दिवशी ते त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. 16. दैवी चमत्कृती वादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे 3 हेतू होते. 17. त्याचा पहिला हेतू माणसाला बुद्धिवादी बनविणे. 18. त्याचा दुसरा हेतू माणसाला स्वातंत्र्यपूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. 19. त्याचा तिसरा हेतू ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगमस्थानच नष्ट करणे. 20. यालाच बुद्ध धम्माचा कम्म सिद्धांत अथवा हेतुवाद म्हणतात. 21. हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवितो आणि बुद्ध धम्म बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही. 22. याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते. 2. ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे. 1. हे जग कोणी निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे. 2. ब्राह्मणीय योजनेत या ईश्वराला प्रजापती, ईश्वर, ब्रह्म, महाब्रह्म इत्यादी नावे आहेत. 3. हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला तेथे उत्तर नाही. 4. जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्व शक्तिमान, सर्व व्यापक आणि सर्वज्ञ असे करतात. 5. ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात. असे म्हणतात की ईश्वर शिव चांगला, कल्याणकारी, न्यायी आणि दयाळू आहे. 6. भगवान बुद्धाने ईश्वराचा सृष्टीकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय असा प्रश्न आहे. 7. उत्तर आहे नाही, त्याने स्वीकार केलेला नाही. 8. अशी अनेक कारणे आहेत की ज्यासाठी त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही. 9. कोणी ईश्वराला पाहिलेले नाही, लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात. 10. ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे. 11. कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग रचले. जग हे रचलेले नसून विकास पावलेले आहे. 12. ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे? काहीही लाभ नाही. 13. भगवान बुद्ध म्हणतो की ईश्वराधीन धर्म हे कल्पना मिश्रित धर्म आहे. 14. म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही. 15. त्याचा परिणाम म्हणून केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात. 16. भगवान बुद्धाने हा प्रश्न येथेच सोडलेला नाही, त्यांनी या प्रश्नाच्या विविध पैलूंचा विचार केला आहे. 17.
ज्या कारणास्तव त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला आहे ती अनेक आहेत. 18. त्याने असा विचार मांडला आहे की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही. 19. हा विचार त्यांनी वासेठ्ठ आणि भारद्वाज या 2 ब्राह्मणांबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे. 20. वासेठ्ठ आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता यासंबंधी विवाद उत्पन्न झाला. 21. या समयी तथागत आपल्या महान भिक्खू संघासमवेत कौशल जनपदामध्ये विहार करीत होते. तेथे मनसाकद नावाच्या ब्राह्मणगावी अचिरावती नदीच्या तटावरील आम्रवनात ते थांबले होते. 22. वासेट्ट आणि भारद्वाज दोघेही मनसाकद गावात राहत असत. जेव्हा त्यांनी ऐकले की तथागत त्यांच्या गावी उतरलेले आहेत तेव्हा ते त्यांच्याकडे गेले आणि दोघांनीही तथागतांसमोर आपला दृष्टिकोन निवेदन केला. 23. भारद्वाज म्हणाला, तरुख याने दाखविलेला मार्ग सरळ मार्ग आहे. त्यात सरळ मुक्तीचा मार्ग आहे आणि जो कोणी त्या मार्गाप्रमाणे वागतो त्याला तो मार्ग ब्रह्मसायुज्य मिळवून देतो. 24. वासेट्ट बोलला, हे गौतम, पुष्कसे ब्राह्मण पुष्कसे मार्ग दाखवितात. अर्ध्वयू ब्राह्मण, तैत्तरीय ब्राह्मण, कंचोग ब्राह्मण, त्याचप्रमाणे बिहूवर्गीय ब्राह्मण हे प्रत्येक जण आपण दाखविलेल्या मार्गाने ब्रह्मसायुज्य मिळते असे म्हणतात. 25. ज्या प्रकारे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात तरीही ते सर्व रस्ते त्या गावाला आणून पोहोचवितात, त्याप्रमाणेच या ब्राह्मणांनी दाखविलेले मार्ग शेवटी ब्रह्मसायुज्याकडे नेतात. 26. भगवान बुद्धाने त्याला विचारले, वासेट्ठ, तुझे म्हणणे असे आहे काय की सर्वच मार्ग बरोबर आहेत? वासेट्ठ बोलला, श्रमण गौतम, होय, हेच माझे म्हणणे आहे. 27. पण वासेट्ठ, या 3ही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांपैकी एकाने तरी ब्रह्माचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहे काय? 28. नाही गौतम, नाही. 29. या 3ही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या गुरुने तरी ब्रह्माला समोरासमोर पाहिले आहे काय? 30. नाही गौतमा, नाही. 31. कोणीही ब्रह्म पाहिलेले नाही, कोणालाही ब्रह्म साक्षात्कार झाला नाही. वासेट्ट बोलला, होय, असेच आहे. तर मग तू असे कसे मानतोस की हे जे ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारलेले आहे? 32. वासेट्ठ, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची माळ असते, त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही, त्याप्रमाणेच मला वाटते या ब्राह्मणांचे शब्द आंधळ्याच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही, मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही आणि अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही. या ब्राह्मणांचे शब्द उपहासास्पद आहेत. ते केवळ पोक व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही. 33. वासेट्ठ, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? हो, तशीच आहे, वासेट्टाने उत्तर दिले. 34. वासेट्ठ, मग मला सांग, जर लोकांनी तुला विचारले, मित्रा, ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि जिची तू वांछा धरीत आहेस ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण आहे की वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे? 35. सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रह्म याच्या उत्पत्तीसंबंधी चर्चा करीत असताना भारद्वाज आणि वासेट्ठ यांना उद्देशून तथागत म्हणाला, मित्रांनो, तो प्रथम जन्मास येणारा प्राणी म्हणतो, मी ब्रह्म आहे, महाब्रह्म आहे, विजेता आहे, अपराभूत आहे, सर्वद्रष्टा आहे, सर्वाधिकारी आहे, मालक आहे, निर्माता आहे, रचणारा आहे, मुख्य आहे, व्यवस्थापक आहे, मीच माझा स्वामी आहे आणि जे आहेत आणि पुढे होणार आहेत त्यांचा मी जनक आहे. माझ्याच पासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत. 36. याचा अर्थ असा की जे आज आहेत आणि भविष्यकाळात होणारे आहेत त्यांचा ब्रह्म हा पिता आहे. 37. तुझे म्हणणे असे आहे की पूज्य, विजेता, अपराभूत जे आहेत आणि होणारे आहेत त्यांचा जनक, ज्यांच्यामुळे सर्वांची उत्पत्ती झाली असा जो ब्रह्म, तो स्थायी आहे, सतत राहणारा आहे, नित्य आहे, अपरिवर्तनशील आहे, तो अनंत काळ असाच राहणारा आहे. तर मग त्या ब्रह्माने उत्पन्न केलेले आम्ही इहलोकी येऊन अस्थायी, अनित्य, परिवर्तनशील, अल्पजीवी, मरणधर्मी कसे झालो? 38. या प्रश्नाला वासेट्याजवळ उत्तर नव्हते. 39. तथागतांचा तिसरा विचार हा ईश्वराच्या सर्व शक्ती संबंधी होता. जर ईश्वर सर्व शक्तिमान आहे आणि सर्व सृष्टीचे तो बलवत्तर कारण आहे, तर त्यामुळे माणसाच्या मनात काहीही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा असणे शक्य नाही.
त्याला काही करण्याचीही आवश्यकता नाही. काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही स्फुरणार नाही. यामुळे मनुष्य प्राणी म्हणजे या जगातील कोणतेही कार्य ज्याला करावे लागत नाही असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल. असे जर आहे तर ब्रह्माने माणसाला निर्माणच का केले? 40. यालाही वासिष्ठाजवळ उत्तर नव्हते. 41. तथागतांचा चौथा विचार असा होता की जर ईश्वर शिवस्वरूप कल्याणकारी आहे तर माणसे खुनी, चोर, व्याभिचारी, खोटे बोलणारी, निंदक, बकवास करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी का होतात? याचे कारण ईश्वरच असला पाहिजे. शिवस्वरूप ईश्वराच्या अस्तित्वात हे कसे शक्य आहे? 42. तथागतांचा पाचवा विचार ईश्वराची सर्वज्ञता, न्यायीपणा, दयाळूपणा या संबंधात होता. 43. जर कोणी महान सृष्टिकर्ता असेल आणि तो न्यायी व दयाळू असेल तर मग जगामध्ये इतका अन्याय का फैलावतो? असा प्रश्न तथागतांनी केला. ते पुढे म्हणाले, ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवार किळसवाने दृश्य दृष्टीस पडेल. ब्रह्म आपली रचना का सुधारित नाही? जिला मर्यादा नाही अशी त्याची शक्ती व्यापक असेल तर त्याचे हात कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाहीत? त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःखोपभोगात का बुडालेली आहे? तो सर्वांना का सुख देत नाही? अफरातफरी, चोरी, अज्ञान का फैलावत राहते? असत्य सत्यावर का मात करते? सत्य आणि न्याय पराभूत का होतात? माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारे हा तुमचा ब्रह्म परम अन्यायी ठरतो. 44. सर्व प्राणीमात्रांना व्यापणारा तुमचा जो ईश्वर आहे, जो त्या प्राणीमात्रांना सुखी वा दुःखी बनवितो, त्यांच्याकडून पाप अथवा पुण्य करवितो, तो ईश्वर स्वतः पापाने कलंकित आहे. एकतर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा किंवा तो ईश्वर तरी न्यायी आणि चांगला नसावा अथवा तो आंधळा असावा. 45. तथागतांचा ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधीचा शेवटचा विचार असा होता की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काहीही लाभ नाही. 46. तथागतांच्या मते धर्माचे केंद्र हे मनुष्याचा देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही, ते माणसामाणसांच्या संबंधात आहे. धर्माचा हेतू सर्व माणसे सुखी होतील अशा रीतीने माणसाशी कसे वागावे हा आहे. 47. तथागत देवाच्या अस्तित्वावरील विश्वास विरुद्ध असल्याचे आणखी एक कारण होते. 48. तथागत धार्मिक क्रियाकल्पाच्या विरोधी होते. याविरुद्ध असण्याचे कारण म्हणजे हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आगरच असते आणि भ्रामक समजुती हा अष्टांग मार्गातील जे महत्वाचे तत्व सम्मादिट्ठी तिचे शत्रू आहेत. 49. तथागतांच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे. कारण ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना यांचा उत्पादक आहे. पूजा आणि प्रार्थना यांच्या जरुरीतून पुरोहित पद उत्पन्न होते आणि पुरोहित हा असा दुष्ट बुद्धी आहे की तो सर्व प्रकारच्या खुळ्या समजुती निर्माण करतो व त्यामुळे सम्मादिट्ठीचा विकास अशक्य होतो. 50. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासासंबंधीचे हे विचार व्यवहारी होते, पण ते बहुंशी सैद्धांतिक होते. तथागत जाणत होते की ते विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे नव्हते. 51. तथापि अशी मात्र कल्पना करू नये की मारक असा विचार त्यांच्याजवळ नव्हता. त्यांनी एक असा विचार मांडला आहे की तो निसंदेह देवावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे. हा विचार प्रतित्य समुत्पाद या सिद्धांतात अंतर्भूत आहे. 52. या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्वाचा नाही. त्याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही हाही प्रश्न मुख्य नाही. खरा प्रश्न असा की निर्मात्यांनी ही सृष्टी कशी निर्माण केली? ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाचे समर्थन हे जग कसे निर्माण झाले? या प्रश्नाच्या उत्तराचा निष्कर्ष आहे. 53. महत्वाचा प्रश्न हा आहे की ईश्वराने सृष्टीभाव काही पदार्थ यातून उत्पन्न केली की अभाव शून्य यातून निर्माण केली? 54. काहीतरी हे काहीच नाही मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे शक्य नाही. 55. जर तथाकथित ईश्वराने काहीतरी हे काहीतरी मधून निर्मिले असे म्हटले तर ज्या काहीतरीतून जे नवे काहीतरी निर्मिले ते निर्मित पूर्वच अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून ईश्वराला त्याच्या पूर्वीच अस्तित्वात असलेल्या काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही. 56. जर ईश्वराने काही वस्तू निर्माण करण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी निर्मिलेले असेल तर ईश्वराला निर्माता अथवा आदिकरण असे म्हणता येणार नाही.
57. ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे. हा विश्वास तर्कदुष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो. 3. ब्रह्म सायुज्यावर आधारित धर्म अधर्म आहे. 1. जेव्हा भगवान बुद्ध आपल्या धर्माचा प्रचार करीत होते तेव्हा एक सिद्धांत प्रचलित होता. त्यास वेदांत असे म्हणतात. 2. या सिद्धांताची तत्वे थोडकी व सरळ होती. 3. या सर्व विश्वामागे एक सर्वव्यापक जीवन तत्व विद्यमान असून त्याला ब्रह्म अथवा ब्रह्मन म्हणतात. 4. हे ब्रह्म एक वास्तविकता आहे. 5. आत्मन आणि ब्रह्मन एकच होत. 6. आत्मा आणि ब्रह्म एकरूप करण्याने माणसाला मोक्ष मिळतो. हे या सिद्धांताचे दुसरे तत्व आहे. 7. आत्मा आणि ब्रह्म ही एकच आहे. या ज्ञानाने आत्मा ब्रह्माशी एकरूपता साधतो. 8. आत्म्याला आपण ब्रह्म आहोत हे ज्ञान होण्यासाठी संसाराचा त्याग करणे आवश्यक आहे. 9. या सिद्धांताला वेद म्हणतात. 10. भगवान बुद्धाच्या मनात या सिद्धांताबद्दल आदर नव्हता. त्याच्या मते या सिद्धांताचा आधार मिथ्या होता. त्याचा काही उपयोग नव्हता आणि त्यामुळे तो स्वीकारण्याजोगा नव्हता. 11. हे आपले मत भगवान बुद्धाने भारद्वाज आणि वासेट्ट या 2 ब्राह्मणांसमोर झालेल्या संवादात स्पष्ट केले आहे. 12. भगवान बुद्धाचे म्हणणे असे होते की कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्याला तिला काही ना काही प्रमाण असले पाहिजे. 13. प्रमाणाचे प्रत्यक्ष आणि अनुमान असे 2 प्रकार आहेत. 14. भगवान बुद्धाचा प्रश्न असा होता, कोणी ब्रह्म प्रत्यक्ष अनुभवले आहे काय? तू ब्रह्म पाहिले आहेस काय? तू ब्रह्माबरोबर गोष्टी केल्या आहेस काय? तू ब्रह्माचा वास घेतला आहेस काय? 15. वासेट्टाने उत्तर दिले नाही. 16. ब्रह्माच्या अस्तित्वाचे दुसरे प्रमाण अनुमानाचे. ते त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यास अपुरे आहे. 17. भगवान बुद्धाने प्रश्न केला, कोणत्या एका गोष्टीच्या होण्यावरून आम्ही ब्रह्माचे होणे अस्तित्व अनुमानाचे काय? याचे उत्तर मिळाले नाही. 18. काही लोक म्हणतात की वस्तू अदृश्य असूनही तिला अस्तित्व असते, म्हणून ते म्हणतात की ब्रह्म अदृश्य असले तरी त्याला अस्तित्व आहे. 19. हे एक ढोबळ विधान असून ते असंभव स्थापन करण्यासाठी केलेले आहे. 20. तरी सुद्धा तर्कासाठी हे मान्य करूया की वस्तू अदृश्य असली तरी तिला अस्तित्व असू शकते. 21. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीज हे आहे. वीज अदृश्य असूनही तिला अस्तित्व आहे. 22. परंतु हा तर्कही पर्याप्त नाही. 23. अदृश्य वस्तूनेही आपले अस्तित्व दुसऱ्या कोणत्या तरी रूपाने प्रकट करणे जरूर आहे, तेव्हाच तिची वास्तविकता मान्य होऊ शकते. 24. परंतु जर अदृश्य वस्तू दुसऱ्या कोणत्याही रूपाने आपले अस्तित्व प्रकट करू शकत नसेल तर तिची वास्तविकता मान्य होऊ शकणार नाही. 25. वीज अदृश्य असली तरी तीचपासून उत्पन्न होणारे परिणाम पाहूनच आपण तिचे अस्तित्व मानतो. 26. विजेपासून प्रकाश उत्पन्न होतो. प्रकाश उत्पन्न होण्यावरूनच वीज अदृश्य असूनही आपण विजेची वास्तविकता मान्य करतो. 27. परंतु हे अदृश्य ब्रह्म दृश्य अशी कोणती वस्तू उत्पन्न करते? 28. उत्तर आहे की कोणतीच नाही. 29. दुसरे एक उदाहरण देता येते. कायद्यामध्ये ही अशी पद्धत आहे की काही एक निष्कर्ष स्थापन करण्यासाठी एक विधान मान्य केले जाते. ते सिद्ध करता येत नाही. ते केवळ कायद्यातील कल्पना असते. 30. आणि आपण अशा कायद्यातील कल्पनेला मान्यता देतो. 31. पण आपण अशा कायद्यातील कल्पनेला का मान्यता देतो? 32. कायद्यातील कल्पनेला मान्यता देण्याचे कारण या मान्यतेपासून न्यायाशी सुसंगत असे उपयुक्त परिणाम संभवतात हे आहे. 33. ब्रह्म ही सुद्धा एक कल्पना आहे, परंतु त्यापासून कोणते उपयुक्त परिणाम संभवतात? 34. वासेट्ठ आणि भारद्वाज यांच्याजवळ काहीही उत्तर नव्हते. ते स्तब्ध होते. 35. आपली विचारप्रणाली त्यांना पूर्ण ग्रहण करता यावी म्हणून वासेट्टाकडे वळून तथागताने विचारले, तुम्ही ब्रह्म पाहिले आहे काय? 36. तीनही वेद जाणणाऱ्या त्या ब्राह्मणांमध्ये एक तरी ब्राह्मण असा आहे काय की ज्याने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे? 37. नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. 38. त्या तीनही वेद जाणाऱ्या ब्राह्मणांच्या एका तरी गुरुने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे काय? 39. नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. 40. वासेट्ठा, त्या ब्राह्मणाच्या 7 पिढ्यात एकतरी ब्राह्मण असा झाला काय
की ज्याने ब्रह्म समोरासमोर पाहिले? 41. नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. 42. ठीक, वासेट्टा ब्राह्मणांच्या पुरातन ऋषींनी तरी असे म्हणले होते काय की आम्ही ब्रह्म जाणतो, आम्ही ते कुठे आहे, इथे आहे की तिथे आहे ते पाहिलेले आहे? 43. नाही गौतमा, नाही. 44. तथागत त्या दोन ब्राह्मण तरुणांना प्रश्न विचारित राहिला. 45. मग वासेठ्ठा, तुला असे वाटत नाही काय की यावरून त्या ब्राह्मणाच्या ब्रह्मसायुज्याचा गोष्टी मूर्खपणाच्या थापा होत्या? 46. वासेठ्ठा, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची माळ असते, त्यातील सर्वांच्या पुढे असणाऱ्याला दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही, त्याप्रमाणेच मला वाटते या ब्राह्मणांचे शब्द आंधळ्यांच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही, मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही, अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही. त्या ब्राह्मणांचे शब्द उपहासास्पद आहेत. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही. 47. वासेठ्ठा, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? 48. आणि लोक त्याला विचारणार, मित्रा, ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि तिची वांछा करीत आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण जातीची आहे की वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे? 49. आणि जेव्हा लोक त्याला असे विचारतील तेव्हा तो नाही असेच उत्तर देणार. 50. जेव्हा लोक त्याला पुन्हा विचारतील, बरे मित्रा, ही सर्व प्रदेशातील स्त्री अतिसुंदर स्त्री आहे जिच्यावर तू प्रेम करतोस, जिची वांछा धरतोस, पण तिचे नाव तरी काय आहे? तिच्या कुळाचे नाव काय आहे? ती उंच आहे की ठेंगणी आहे की मध्यम उंचीची आहे? ती कृष्ण वर्णाची आहे की गव्हाळ वर्णाची आहे की सवर्ण वर्णाची आहे? ती कोणत्या खेड्यात, गावात अथवा शहरात राहते? परंतु हे सर्व प्रश्न विचारले असता प्रत्येक प्रश्नाला तो नाही असेच उत्तर देणार. 51. वासेठ्ठा, हे सर्व तुला आता कसे वाटते? तुला असे वाटत नाही काय की त्या माणसाचे सर्व कथन मूर्खतापूर्ण आहे? 52. ते दोन्हीही ब्राह्मण तरुण बोलले, होय, खरोखर तसेच आहे. 53. यास्तव ब्रह्म हे वास्तव नसून त्यावर आधारलेला धर्म हा व्यर्थ आहे. 4. आत्म्यावरील विश्वास हा अधर्म आहे. 1. भगवान बुद्धाने म्हटले आहे की आत्म्यावर आधारलेला धर्म हा कल्पनाश्रित धर्म आहे. 2. कोणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेले नाही. 3. आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे. 4. जी गोष्ट वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसून मन आहे. मन हे आत्म्यापासून भिन्न आहे. 5. तथागत म्हणाले, आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे. 6. म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म आपल्याला योग्य नाही. 7. असा धर्म केवळ भ्रामक समजुतींचा जनक ठरतो. 8. भगवान बुद्धाने हा प्रश्न येथे सोडलेला नाही, त्याने त्या प्रश्नाची सांगोपांग चर्चा केली आहे. 9. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देखील विश्वास इतका सर्वसाधारण आहे. 10. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग होते. 11. ब्राह्मणी धर्मात जीवाला आत्मा किंवा आत्मन संबोधितात. 12. 13. ब्राह्मणी धर्मात आत्मा हे त्या तत्वविशेषाला नाव देण्यात आले आहे की जे शरीरापासून वेगळे परंतु शरीराच्या आत आणि जन्मापासून शरीरात वास्तव्य करते. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासात तन्नुषंगिक दुसरेही विश्वास अंतर्भूत होतात. 14. आत्मा शरीराबरोबर मरण पावत नाही, तो दुसऱ्या जन्माच्या वेळी दुसऱ्या शरीरात जन्म घेतो. 15. शरीर हे आत्म्याचा एक पेहरावच आहे. 16. भगवान बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवील असे काय? नाही, तो विश्वास ठेवीत नसे. आत्म्यासंबंधी त्याच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. 17. अशरीरी आत्मा मानला तर त्याच्या संबंधाने अनेक प्रश्न उद्भवतात. आत्मा काय आहे? तो कोठून आला? शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे काय होते? तो कोठे जातो? शरीराच्या मृत्यूनंतर तो परलोकात कोणत्या स्वरूपात राहतो? किती काळ तो तेथे राहतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे बुद्धाने आत्म्याने अस्तित्व मानणाऱ्या लोकांकडून मागितली. 18. आपल्या फेर तपासणीत आत्म्याची कल्पना किती अस्पष्ट आहे हे त्याने आपल्या नेहमीच्या पद्धतीने दाखविले. 19. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवी त्यांना आत्म्याचा आकार व आकृती कशी आहे हे विचारले. 20. आनंदाला त्याने सांगितले, आत्म्यासंबंधी नानाविध मते आहेत. काही लोक म्हणतात
माझ्या आत्म्याला आकार आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे. दुसरे काही म्हणतात की आत्म्याला रूप आहे आणि तो अनंत आहे आणि सूक्ष्मही आहे. आणखी काही असे म्हणतात तो निराकार आणि अनंत आहे. 21. आनंद आत्म्यासंबंधी नाना प्रकारची मते आहेत. 22. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांची आत्म्यासंबंधी कल्पना काय आहे, हाही बुद्धाचा दुसरा प्रश्न होता. कोणी म्हणतात आत्मा हा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया आहे. दुसरे कोणी म्हणतात की नाही, माझा आत्मा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया नाही, तो अनुभवशील आहे. आणखी दुसरे म्हणतात नाही, माझा आत्मा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया असून अनुभवशीलता हा त्याचा धर्म आहे. आत्म्यासंबंधी अशा विविध कल्पना आहेत. 23. यानंतर बुद्धाने जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना शरीराच्या मरणोत्तर आत्म्याची काय स्थिती होते असा प्रश्न विचारला. 24. त्याने असाही प्रश्न विचारला की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा पाहता येतो काय. 25. त्याला अगणित उत्तरे अस्पष्ट मिळाली. 26. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा आपला आकार कायम राखू शकतो काय, यासंबंधी त्याला 8 भिन्न काल्पनिक उत्तरे मिळाली. 27. आत्मा शरीराबरोबर मरण पावतो काय, यासंबंधीही त्याला अगणित कल्पना आढळल्या. 28. तथागताने शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो की दुःखी असतो, हाही प्रश्न विचारला. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो काय, यासंबंधी श्रमण ब्राह्मणांची मते भिन्न होती. काही म्हणाले की अतिशय दुःखी असतो, काही म्हणाले तो सुखी असतो, इतर काही म्हणाले तो सुखी व दुःखी असतो व इतर म्हणाले तो सुखी अथवा दुःखीही नसतो. 29. आत्म्याच्या अस्तित्वाच्या विश्वासावरील या सर्व सिद्धांताला त्यांनी दिलेले उत्तर चुंदाला त्यांनी दिलेल्या उत्तरासारखेच होते. 30. चुंदाला तो म्हणाला, हे चुंद, जे श्रमण ब्राह्मण या मतांपैकी कोणत्याही एका मतावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे जाऊन मी त्यांना विचारतो, मित्रांनो, हे तुमचे म्हणणे ठीक आहे काय. आणि ते उत्तर देतात, होय, माझेच मत खरे आहे. दुसरी मते मूर्खपणाची आहे, मी त्यांचे मत स्वीकारित नाही. का, कारण लोकांची या विषयासंबंधी भिन्न मते आहेत. त्यांची मते मी माझ्या मतापेक्षा श्रेष्ठ मानित नाही. एवढेच काय, ती माझ्या मताच्या तोडीचीही मी मानित नाही. 31. आता एक महत्वपूर्ण प्रश्न पुढे येतो, तो असा की आत्म्यावरील विश्वासाच्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाची विचारसरणी काय होती. 32. आत्म्याच्या विरुद्ध भगवान बुद्धाने जी सर्वसामान्य विचारसरणी मांडली आहे तीच त्याने ईश्वराचे अस्तित्व नाकारताना मांडलेली आहे. 33. त्याने असा विचार मांडला आहे की आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही देवाच्या अस्तित्वाच्या चर्चेइतकीच निरुपयोगी आहे. 34. देवाच्या अस्तित्वावरील विश्वास हा समदृष्टीला जितका बाधक आहे तितकाच आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास बाधक आहे. 35. त्याने असे विवेचन केले आहे, देवावरील विश्वास हा ज्या प्रकारे भ्रामक समजुती निर्माण करतो त्याच प्रकारे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतींना कारणीभूत होतो. त्याच्या मते तर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देवाच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षा भयंकर आहे, कारण त्यामुळे पुरोहित वर्ग निर्माण होतो, भ्रामक समजुतीचा मार्ग मोकळा होतो. एवढेच नव्हे तर तो पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्ता गाजविण्याचा अधिकारही बहाल करतो. 36. या सर्वसाधारण विचारसरणीमुळेच भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी काही दृढतापूर्वक मत व्यक्त केलेले नाही असे म्हणतात. दुसरे काही म्हणतात की त्याने आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताचे खंडन केले नाही. आणखी दुसरे काही म्हणतात त्याने हा प्रश्नाच्या उत्तराला बगल दिलेली आहे. 37. ही सर्व मते चूक आहेत, कारण त्याने महारीला स्पष्टपणे आणि निश्चित शब्दात सांगितले आहे की आत्मा काही वस्तू नाही. म्हणूनच त्याच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. 38. आत्म्याच्या विरुद्ध या सर्वसामान्य विचारसरणीपेक्षाही भगवान बुद्धाने त्याविरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडलेली आहे. 39. आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने आपला नामरूप सिद्धांत मांडला. 40. हा नामरूप सिद्धांत विभज्यवादाच्या द्वारे केलेल्या परीक्षणाचा परिणाम आहे. मानव व्यक्तित्वाचा अथवा मानवाच्या अतिशय सूक्ष्म काटेकोर विश्लेषणाचा हा परिणाम आहे. 41. नामरूप ही प्राण्याची सामूहिक संज्ञा आहे. 42. भगवान बुद्धाच्या मतानुसार प्राणी हा काही भौतिक तत्वे आणि काही मानसिक तत्वे त्यांच्या संमिश्रणाचा परिणाम आहे. भौतिक आणि मानसिक तत्वांना स्कंद म्हणतात. 43.
रूपस्कंद हे प्राधान्याने पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या 4 तत्वांचा परिणाम आहे. हे स्कंदरूप अथवा शरीराचे घटक होत. 44. या नामस्कंदाला विज्ञान, चेतना असे म्हणतात. या नामस्कंदात 3 मानसिक घटक तत्वे आहेत. वेदना, 6 इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी संपर्क झाल्यामुळे होणारी अनुभूती. संत्राया, संज्ञा, संकार, संस्कार, विज्ञान, चेतना या 3 नामस्कंदात समाविष्ट केले जाते. आधुनिक मानसशास्त्रज्ञ कदाचित असे म्हणेल की विज्ञान हाच इतर मानसिक क्रियांचा मूळ स्रोत आहे. विज्ञान कोणत्याही प्राण्याचा केंद्रबिंदू आहे. 46. पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वांच्या संमिश्रणाने विज्ञान उत्पन्न होते. 47. भगवान बुद्धाने प्रतिपादित केलेल्या या विज्ञानाच्या उत्पत्तीच्या सिद्धांतावर एक आक्षेप घेतला होता. 48. सिद्धांत विरोधी असे विचारतात की विज्ञान, चित्त याची उत्पत्ती कशी होते. 49. हे सत्य आहे की माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची, चित्ताची उत्पत्ती होते आणि त्याच्या मरणाबरोबर विज्ञानाचा विनाश होतो. तथापि विज्ञान ही 4 भौतिक तत्वांच्या मिश्रणाचा परिणाम असे कसे म्हणता येईल. 50. भगवान बुद्धाचे उत्तर असे नव्हते की या 4 भौतिक तत्वांच्या सद्यस्थितीमुळे किंवा त्याच्या संमिश्रणाने विज्ञान उत्पत्ती होते. भगवान बुद्धाने म्हटले आहे की जेथे शरीर अथवा रूप काया आहे तेथे त्याच्यासह नाम कायाही विज्ञान राहत असते. 51. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल. जेथे जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे तेथे त्याच्यासह आकर्षण क्षेत्र असते. हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकाराने अस्तित्वात येते हे कोणालाही ज्ञात नाही, परंतु ते नेहमीच विद्युत क्षेत्राबरोबरच असते. 52. शरीर आणि विज्ञान यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे असे का म्हणू नये. 53. आकर्षण क्षेत्र हे विद्युत क्षेत्राच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र असे समजले जाते. विज्ञान हेही रूपकायांच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र का म्हणू नये. 54. भगवान बुद्धाची आत्म्याच्या विरुद्ध तर्कसरणी येथे समाप्त होत नाही. याशिवाय त्याला आणखी काही महत्त्वपूर्ण सांगायचे होते. 55. जेव्हा विज्ञानाचा, चित्त अथवा चेतना यांचा उदय होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो. म्हणून विज्ञान ही माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे. 56. विज्ञानाची प्रकृती ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील आहे. 57. विज्ञान जेव्हा ज्ञान प्रदान करते तेव्हा ते ज्ञानमूलक असते. हे ज्ञान सहज ग्रहण झालेले असेल किंवा समजून ग्रहण झालेले असेल, ते आपल्या आत घडणाऱ्या घटनांचे असेल किंवा बाह्य घटनांचे असू शकेल. 58. सुखकर किंवा दुःखकर लक्षणांनी युक्त अशा चित्ताच्या अवस्थेत जेव्हा विज्ञान असते तेव्हा त्याला भावनामूलक विज्ञान म्हणतात. भावनामूलक विज्ञान वेदनांची अनुभूती निर्मिते. 59. विज्ञान आपल्या क्रियाशील अवस्थेत माणसाला विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देते. क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे जनक आहे. 60. यावरून असे स्पष्ट होते की प्राणी जेवढी क्रिया करतो ती सर्व विज्ञानाच्या द्वारा अथवा त्याचा परिणाम म्हणून करतो. 61. या विश्लेषणानंतर भगवान बुद्ध प्रश्न करतो की आता आत्म्याने करावयाचे कोणते कार्य होते. आत्म्याची म्हणून जी कार्य मानली जातात ती सर्व विज्ञानाच्या द्वारेच होत असतात. 62. ज्याचे काही कारण नाही असा आत्मा मानणे तर्कविसंगत आहे. 63. या पद्धतीने भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केले आहे. 64. याच कारणास्तव आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे अंग असू शकत नाही. 5. यज्ञयागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. 1. ब्राह्मणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता. 2. काही यज्ञांना नित्ययज्ञ म्हणत, काहींना नैमित्तिक. 3. नित्ययज्ञ हे अनिवार्य कर्तव्य होते आणि त्यापासून फळ मिळो किंवा न मिळो ते करणे आवश्यक होते. 4. नैमित्तिक यज्ञ हे याजक सांसारिकाच्या काही इच्छापूर्तीसाठी केले जात. 5. ब्राह्मणी यज्ञात सुरापान, पशुबलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असे. 6. तरी सुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्ये समजली जात. 7. अशा यज्ञांवर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धाने मान्यता दिली नाही. 8. जे अनेक ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे या त्याच्या मताबद्दल वाद घालण्यासाठी जात, त्यांना भगवान बुद्धाने आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितली आहेत. 9.
असे लिहिलेले आहे की 3 ब्राह्मणांनी वाद केला. 10. ते 3 ब्राह्मण म्हणजे कूटदंत, उज्जय आणि उदाई. 11. कूटदंत ब्राह्मणाने भगवान बुद्धाला यज्ञाबाबत त्यांची मते विचारली. 12. तथागत बोलले, ठीक आहे ब्राह्मणा, मी बोलतो ते सावधान चित्ताने ऐक. 13. कूटदंत उत्तरला, ठीक आहे, आणि तथागत खालीलप्रमाणे बोलले. 14. हे ब्राह्मणा, फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी धनसंपन्न राजा होऊन गेला. सोने, रुपे, उपभोगाच्या वस्तू, धान्य आणि इतर माल याने त्याची भांडारे आणि कोठारे भरून गेलेली होती. 15. एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता. त्याच्या मनात एक प्रबळ विचार आला. माणसाच्या सुखोपभोगाला लागणाऱ्या सर्व सामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे. मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केले तर ठीक होईल. 16. तेव्हा त्या राजाचा पुरोहित ब्राह्मण राजाला म्हणाला, राजन, या समयी आपली प्रजा अगदी हैराण आहे, लुटली जात आहे. डाकू नगरातून लुटमार करीत फिरत आहे आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहेत. जोपर्यंत अशी अवस्था आहे तोपर्यंत महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी कर लागू केला तर ती खरोखर वाईट गोष्ट होईल. 17. परंतु महाराजांनी जर असा विचार केला की मी तात्काळ या दुष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबवीन, त्यांना पकडून हद्दपार करीन, त्यांना दंड करीन, त्यांना शिक्षा करीन, त्यांना देहांत शासन करीन, तर या रीतीने या लोकांचा स्वेच्छाचार समाधानकारक रीतीने थांबविता येणार नाही. जे शिक्षा केल्याविना मागे राहतील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाही. 18. ही दुरावस्था थांबविण्याचा एक मार्ग आहे तो असा, आपल्या राज्यात जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे. जे कोणी गुरेढोरे पाळतात, शेती करतात त्यांना महाराज आपण भोजन द्यावे. शेती पेरवायला बी बियाणे द्यावे. 19. मग हे सर्व लोक आपापली कामे करीत राहतील आणि देशात उत्पात होणार नाही. राजाचा अधिकार होऊ लागेल, देश सुखशांती अनुभवू लागेल आणि जनता एकमेकांवर संतुष्ट राहून आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचेल आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्त वावरेल. 20. तेव्हा राजा महाविजेता यांनी आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याप्रमाणे केले. लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पात करण्याचे त्यांनी सोडून दिले. राजाचा कारभार वाढत राहिला, देश सुखशांती अनुभवू लागला आणि जनता एकमेकांवर संतुष्ट होऊन सुखी झाली. आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचू लागली आणि दरवाजे उघडे ठेवून वावरू लागली. 21. जेव्हा सर्व उत्पात शांत झाला तेव्हा राजा महाविजेत्याने आपल्या पुरोहिताला बोलविल्याने म्हटले, सर्व उत्पात शांत झाला आहे, देश खुशालीत आहे. मला आता महायज्ञ करावायचा आहे. तेव्हा माझे दीर्घकालीन कल्याण साधेल असा महायज्ञ कसा करावा हे आपण मला सांगावे. 22. पुरोहिताने राजाला उत्तर दिले, राजा, आपल्या राज्यात जे जे मांडलिक क्षत्रिय असतील त्याप्रमाणेच राज्यात जे जे मंत्री, अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील त्याप्रमाणे जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आमंत्रणे पाठवून कळवावे की मी एक महायज्ञ करू इच्छितो. तेव्हा माझे हित आणि कल्याण जो दीर्घकाळ राखू शकेल अशा त्या महायज्ञास अनुमती घ्यावी. 23. हे ब्राह्मण कूटदंता, त्या राजाने आपल्या पुरोहिताने दिलेला सल्ला मांडला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले. क्षत्रिय, मंत्री, ब्राह्मण आणि गृहस्थ या सर्वांनी असे उत्तर पाठविले की महाराज आपण यज्ञ करावा. यज्ञाला हीच वेळ योग्य आहे. 24. राजा महाविजेता हा सुज्ञ आणि गुणसंपन्न होता. त्याचा पुरोहितही तितकाच सुज्ञ आणि गुणसंपन्न होता. ब्राह्मण हो, तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी काय करावे लागणार होते हे राजाला स्पष्ट करून सांगितले. 26. तो पुरोहित बोलला, महाराज, यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुताप वाटू लागला की अरे रे, मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला, तर ते योग्य होणार नाही. महाराजांनी असला विचार मनात येऊ देता कामा नये. 27. हे ब्राह्मण हो, त्या पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वी यज्ञात भाग घेणाऱ्या लोकांच्या पुढे यज्ञानंतर मनस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून म्हटले, महाराज, आपल्या यज्ञात जीवहिंसक त्याप्रमाणेच अहिंसक, चोर त्याचप्रमाणे चोरी न करणारे, विषोपभोगी, दुर्वर्तन करणारे त्याचप्रमाणे त्यापासून परावृत्त असलेले, असत्यवादी त्याचप्रमाणे सत्यवादी, निंदक त्याचप्रमाणे निंदेपासून परावृत्त असलेले, उद्धट त्याचप्रमाणे उद्धटपणा न करणारे, व्यर्थ बडबडणारे त्याचप्रमाणे व्यर्थ न बडबडणारे, द्वेष करणारे त्याचप्रमाणे द्वेष न करणारे, लोभी त्याचप्रमाणे निर्लोभी, दुष्ट दृष्टीचे
त्याचप्रमाणे सम्यक दृष्टीचे असे नाना प्रकारचे लोक येतील. यापैकी दुष्कृत्य करणाऱ्या दुर्जनांना दूर ठेवून आपल्याच कार्यात मग्न राहू द्या. परंतु जे सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यासोबत सर्व विधी महाराजांनी करावे, त्यांना संतुष्ट राखावे. त्यांच्या संतोषाने महाराजांना शांती लाभणार आहे. 28. आणि ब्राह्मण हो, त्या यज्ञात बैलांचे बळी दिले गेले नाही, बकऱ्यांची, कोंबड्याची, पुष्टडुकरांची किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्याची हिंसा करण्यात आली नाही. यज्ञयुपासाठी झाडे तोडण्यात आली नाही. यज्ञभूमीवर पसरण्यासाठी दर्भाची कापणी झाली नाही. जे दास, दूत आणि कर्मचारी या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते त्यांना काम करायला लावण्यासाठी काठी वापरली गेली नाही की भय दाखविले गेले नाही. आपले काम करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले नाही. ज्याला काम करावेसे वाटले त्याने ते काम केले, ज्याला वाटले नाही त्याने काम केले नाही. ज्याला जे योग्य वाटेल ते काम त्याने केले, ज्याला जे योग्य वाटले नाही ते काम केले गेले नाही. केवळ तूप, तेल, लोणी, दूध, मध आणि साखर यांच्याच आहुतीने तो यज्ञ तडीस गेला. 29. जर तुम्हाला यज्ञ करावायचा असेल तर त्या राजा महाविजेत्यासारखा यज्ञ करा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे. प्राण्यांचे बळी देणे ही निर्दयता आहे. यज्ञ हा धर्माचा भाग होऊ शकत नाही. जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला स्वर्गप्राप्ती मिळवून देईल म्हणतो तो धर्म हीन धर्म आहे. 30. कूटदंताने भगवान बुद्धाला प्रश्न केला, गौतमा, जीवहिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे काय? 31. होय ब्राह्मणा आहे. 32. असा तो यज्ञ कोणता? 33. तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतकरणाने हिंसा, स्तोम, कामपूर्तीसाठी मिथ्याचार, असत्य भाषण आणि बेसावधपणाचे मूळ म्हणजे उत्तेजक मद्याचे पान यापासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे, हा तो यज्ञ आहे. उदारदान, निरंतर दान, गृहदान आणि उपदेश ग्रहण या सर्वांहूनही तो श्रेष्ठ प्रकारचा यज्ञ आहे. 34. गौतमाने असे भाषण केल्यानंतर कूटदंत ब्राह्मण तथागतांना म्हणाला, श्रमण गौतमा, तुझे शब्द सर्वश्रेष्ठ आहेत. 2. 1. उज्जय नावाचा ब्राह्मण तथागतांना म्हणाला, 2. गौतमा, यज्ञ स्तुत्य समजतात काय? 3. नाही ब्राह्मणा, मी यज्ञाची स्तुती करीत नसतो, तरी सुद्धा कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणत नाही असे नाही. ब्राह्मणा, ज्या ज्या यज्ञामध्ये गोवध करतात, बकऱ्या आणि मेंढरांची कत्तल उडते, कोंबड्या आणि डुकरे कापली जातात आणि विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांचा नाश होतो, म्हणजे ज्या ज्या यज्ञात हिंसा घडते ते यज्ञ माझ्या मते स्तुतीस पात्र नाही. असे का? 4. ब्राह्मणा, कारण असल्या हिंसेपासून वा हिंसक यज्ञापासून सज्जन अथवा सन्मार्गगामी लोक दूर राहतात. 5. परंतु हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात गोवध होत नाही आणि सजीव प्राण्यांची हिंसा घडत नाही असल्या अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो. असले यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ असलेले दानधर्म आणि कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेला त्याग. 6. असे का? कारण हे ब्राह्मणा, सज्जन व सन्मार्गी लोक असल्या हिंसारहित यज्ञाच्या समीप जातात. 3. 1. उदायन ब्राह्मणांनीही उज्जयाने विचारलेल्या प्रश्नासारखेच प्रश्न तथागताला विचारले. 2. तो म्हणाला, श्रमण गौतमा, तुम्ही यज्ञाची स्तुती करता काय? बुद्धाने उज्जयाला असे उत्तर दिले, तसेच त्यालाही दिले. 3. भगवान बुद्ध म्हणाले, ऋतूत केलेले योग्य यज्ञ, ज्यात निर्दयता नाही, अशा यज्ञाच्या जवळ ज्यांचे डोळ्यावरील इहलोकीचे अज्ञानपटल नाहीसे झालेले आहेत ते सत्प्रवृत्त लोक जात असतात. ज्यांची जन्ममरणाची ये जा आता संपली आहे तेही या यज्ञाजवळ जातात. प्रज्ञावान आणि पुण्यशील माणसे सांगतात, यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्मकृत्यात श्रद्धाशील अंतकरणाने आहुती दिली तर ते याजक पुण्यमार्ग चालू लागतात. अशा श्रेष्ठ मार्गगामी लोकांनी उदारपणे दिलेल्या आहुतीने देव संतुष्ट होतात. अशा आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःखरहित होऊन आनंदमय जगात वावरू लागतात. 6. काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्मच नव्हे. 1. असे प्रश्न नेहमी विचारले जातात. 1. मी गतयुगात होतो काय? 2. मी गतयुगात नव्हतो काय? 3. मी तेव्हा काय होतो? 4. मी काय होऊन काय झालो? 5. मी भविष्य काळातही असेन काय? 6. मी भविष्य काळात नसेन काय? 7. मी तेव्हा कोण असेन? 8. मी तेव्हा कसा असेन? 9. मी कोठून कोठे जाईन? अथवा कदाचित आज तो आपल्या सत्वासंबंधी साशंक होऊन विचारित असेल. 1. मी आहे काय? 2. मी नाही काय? 3.
मी काय आहे? 4 मी कसा आहे? 5 माझे अस्तित्व कोठून आले? 6 ते कोठे जाणार? 2 विश्वासंबंधी विविध प्रश्न विचारले जात, त्यापैकी काही असे होते. 3 विश्व कसे निर्माण झाले? ते चिरंतन आहे काय? 4 पहिल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल काही असे म्हणत की विश्व ब्रह्म्याने निर्माण केले, दुसरे काही म्हणत ते प्रजापतीने निर्माण केले आहे. 5 दुसऱ्या प्रश्नांचे उत्तर असे दिले जाईल की विश्व चिरंतन आहे, काही म्हणत ते शांत आहे, तर काही म्हणत ते अनंत आहे. 6 असल्या प्रश्नांना भगवान बुद्धाजवळ थारा नसे. त्यांच्या मते केवळ असले प्रश्न विकृत बुद्धीचेच लोक विचारू शकतात. 7 कारण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांच्या ठिकाणी सर्वज्ञता असली पाहिजे आणि ती कोणाच्याही ठिकाणी नाही. 8 तो म्हणत असे, या प्रश्नांची उत्तरे देण्याइतका मी सर्वज्ञ नाही. जे काही जाणण्याजोगे आहे ते आपण सर्व जाणतो असे कोणीच म्हणू शकणार नाही, किंवा एका विशिष्ट वेळी जे जगण्याची आपण इच्छा करतो ते त्यावेळी आपण जाणलेले असतेच असे नाही. नेहमी काहीतरी अज्ञातच राहते. 9 याच कारणास्तव भगवान बुद्धाने आपल्या धर्मात वरील प्रश्नविषयक सिद्धांताला स्थान दिलेले नाही. 10 जो धर्म आपल्या सिद्धांताला आपल्या धर्माचा एक भाग समजतो तो भगवान बुद्धाच्या मते स्वीकारार्ह नाही. 2 1 भगवान बुद्धाच्या समकालीन आचार्यांनी ज्या सिद्धांतांना आपल्या धर्माचे आधार बनविले होते ते आत्मा आणि विश्वोत्पत्ती या संबंधीचे होत. 2 आत्म्यासंबंधी ते काही प्रश्न विचारित ते असे. 1 मी गतयुगात होतो काय? 2 ती गतयुगात नव्हतो काय? 3 मी तेव्हा काय होतो? 4 मी काय होऊन काय झालो? 5 मी भविष्यकाळातही असेन काय? 6 मी भविष्यकाळात नसेन काय? 7 मी तेव्हा कोण असेन? 8 मी तेव्हा कसा असेन? 9 मी कोठून कोठे जाईन? अथवा कदाचित आज तो आपल्या स्वत्वासंबंधी साशंक होऊन विचारित असेल. 1 मी आहे काय? 2 मी नाही काय? 3 मी काय आहे? 4 मी कसा आहे? 5 माझे अस्तित्व कोठून आले आणि ते येथून कोठे जाणार? 3 दुसरे काही आश्चर्य विश्वोत्पत्ती संबंधीचा प्रश्न विचारित. 4 काही म्हणत ब्रह्म्याने विश्व निर्मिले. 5 काही म्हणत प्रजापतीने आत्मयज्ञाने ते निर्मिले. 6 इतर काही आचार्य दुसरेच प्रश्न विचारित. जग निरंतर आहे काय? चिरंतन नाही काय? ते शांत आहे काय? ते अनंत आहे काय? शरीर म्हणजे जीव आहे काय? शरीर एक वस्तू आहे आणि जीव ही दुसरी वस्तू आहे काय? सत्य ज्ञात्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे काय? त्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहेही आणि नाहीही असे आहे काय? तो मृत्यू तर असत नाही व मृत्यू असत नाही असेही नाही. 7 भगवान बुद्धाच्या मते असले प्रश्न फक्त विकृत मनाचे लोकच विचारू शकतात. 8 3 कारणास्तव बुद्धाने या धार्मिक सिद्धांताचा धिक्कार केला. 9 प्रथम या सिद्धांतांना धर्माचा एक भाग मानण्याचे कारण नाही. 10 दुसरे असे या प्रश्नांची उत्तरे द्यायला अंगी सर्वज्ञता पाहिजे आणि ती कोणाच्याही अंगी नसते. या गोष्टीवर त्यांनी आपल्या प्रवचनातून भर दिलेला आहे. 11 तो म्हणतो, एकाच वेळेला कोणालाही सर्वच दिसत नाही किंवा जाणता येणार नाही. ज्ञानाला अंत नाही, कारण नेहमीच अधिकाधिक जाणायचे बाकी राहते. 12 भगवान बुद्धाचा या सिद्धांतावरील तिसरा आक्षेप म्हणजे हे सर्व सिद्धांत केवळ काल्पनिक अनुमानाच्या रूपाचे आहेत. त्यांची कधीच कसोटी घेतलेली नसते आणि त्यांना कधीही कसोटी लावता येत नाही. 13 अनिर्बंध कल्पनेचे ते परिणाम आहेत. त्याच्या मागे वास्तवता अशी काहीच नाही. 14 शिवाय या काल्पनिक अनुमानांचा माणसामाणसांच्या संबंधात काय उपयोग आहे? अर्थात काहीच नाही. 15 जगाची निर्मिती एकदम झाली आहे यावर भगवान बुद्धाचा विश्वास नव्हता. जगाची उत्पत्ती झाली आहे असे तो मानित असे. 7 धर्मग्रंथांचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे. 1 ब्राह्मण विद्येवर भर देत असत. त्यांच्या मते विद्या हाच प्रारंभ, विद्या हाच अंत. विद्येव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीचा विचार त्यांच्या मते अनावश्यक होता. 2 उलट पक्षी भगवान बुद्ध हा सर्वांना शिक्षण असावे या मताचा होता. 3 मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो यालाच तो केवळ विद्येपेक्षा अधिक महत्त्व देतो आणि म्हणूनच जो विद्वान आहे त्याच्या ठिकाणी शीलही असले पाहिजे, कारण शीलरहित विद्या नाशकारक आहे. 4 विद्या आणि शील यापैकी शीलाचे महत्त्व कसे अधिक आहे हे भगवान बुद्धाने
भिक्खू पटीसेनाला जे सांगितले त्यावरून स्पष्ट होते. 5. प्राचीन काळी जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्थित राहत होता त्यावेळी तेथे स्वभावाने तिरसट आणि मठ्ठ, ज्याला एक गाथाही कधी पाठ करता आली नाही, असा पटीसेन नावाचा म्हातारा भिक्खू होता. 6. म्हणून भगवान बुद्धाने 500 अर्थांना पटीसेनाला प्रतिदिनी शिक्षण द्यावे अशी आज्ञा दिली. परंतु 3 वर्षांनंतरही पटीसेनाला एकही गाथा पाठ म्हणता येईना. 7. तेव्हा जनपदातील सर्व भिक्खू, भिक्खुनी, उपासक आणि उपासिका पटीसेनाचे हे अज्ञान पाहून त्याचा उपहास करू लागले. भगवान बुद्धाला त्याची दया आली. त्याने पटीसेनाला आपल्याजवळ बोलाविले आणि सौम्यपणे त्याच्यापुढे पुढील गाथा म्हटली. जो राखून बोलतो, विचारांचा संयम करतो, जो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करीत नाही, असा मनुष्य निब्बाण मिळवू शकतो. 8. तथागताने दाखविलेल्या या सद्भावनेने प्रेरित झाल्यामुळे त्याचे अंतःकरण प्रफुल्ल झाले. त्याने ती गाथा पाठ म्हणून दाखविली. 9. तेव्हा भगवान बुद्धाने पुन्हा त्यास उद्देशून म्हणले, वृद्ध मनुष्या, आता तुला फक्त एकच गाथा पाठ म्हणता येते. हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा ते तुझा उपवास करू लागतील. म्हणून मी तुला त्या गाथेचा अर्थ समजावून सांगतो आणि तू तो नीट कान देऊन ऐक. 10. नंतर भगवान बुद्धाने 3 कायिक अकुशल कर्मे, 4 मौखिक अकुशल कर्मे आणि 3 मानसिक अकुशल कर्मे, ज्यांच्या विनाशाने माणसाला निब्बाण साधता येते, ती सांगितली. बुद्धाने केलेल्या विवेचनाचा अर्थ त्या भिक्खूला समजला आणि लवकरच त्याला अर्थपद प्राप्त झाले. 11. या सुमारास एका विहारात 500 भिक्खुणी राहत होत्या. त्यांनी आपल्यापैकी एकीला भगवान बुद्धाकडे पाठवून तिच्यामार्फत बुद्धाला एक धर्मोपदेशक पाठविण्याची विनंती केली. 12. ही विनंती ऐकून भगवान बुद्धाने त्या म्हाताऱ्या पटीसेनाला त्यांच्याकडे पाठविण्याचे ठरविले. 13. या व्यवस्थेची वार्ता त्या भिक्खुनीच्या कानी येताच त्या सर्व हसू लागल्या आणि म्हाताऱ्या भिक्खूसमोर गाथांचे पठण उलटे म्हणजे शेवटच्या अक्षरापासून करून त्यांनी त्याला गोंधळात टाकण्याचे आणि लज्जित करण्याचे ठरविले. 14. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व लहानथोर भिक्खुनी पटीसेन येताच त्याला नमस्कार करण्यासाठी पुढे गेल्या. नमस्कार करीत असता त्या एकमेकींकडे पाहून मिस्किलपणे हसत होत्या. 15. खाली बसल्यावर त्यांनी त्या भिक्खूकडे अन्न ठेविले. पटीसेना भोजन करून हात आणि तोंड धुतल्यावर त्या भिक्खुनींनी त्याला प्रवचनाला प्रारंभ करण्याची विनंती केली. तेव्हा तो वृद्ध भिक्खू व्यासपीठावर जाऊन बसला आणि म्हणाला, 16. भगिनींनो, माझी बुद्धी अल्प आहे, माझे शिक्षण अल्प आहे, मला फक्त एकच गाथा येते. ती म्हणून दाखवून तिचा अर्थ मी तुम्हाला सांगेन. सावधान चित्ताने ऐका आणि त्याचा अर्थ समजून घ्या. 17. तेव्हा भिक्खुनींना ही गाथा शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला. परंतु आश्चर्य हे की त्यांना तोंड सुटता उघडता येईना. लज्जित होऊन दुःखाने त्यांनी आपल्या माना खाली घातली. 18. पटीसेनाने ती गाथा म्हणली आणि भगवान बुद्धाने जशी त्याला स्पष्ट करून सांगितली होती त्याप्रमाणेच त्याने त्या गाथेचा अर्थ विशद केला. 19. त्या सर्व भिक्खुणी त्याचे प्रवचन ऐकताच आश्चर्यचकित झाल्या. एकाग्र चित्ताने आणि प्रमुदित मनाने त्यांनी ते प्रवचन ग्रहण केले आणि त्या अर्हत झाल्या आणि त्यांना अर्हत पद प्राप्त झाले. 20. दुसऱ्या दिवशी प्रसेनजित राजाने भगवान बुद्धाला आणि त्याच्या भिक्खू संघाला आदरातिथ्यासाठी आमंत्रण दिले. 21. पटीसेनाची चर्या सर्व भिक्खूहून श्रेष्ठ प्रतीची आणि पवित्र दिसते हे ओळखून भगवान बुद्धाने आपले भिक्षापात्र त्याच्या हाती देऊन तो त्यांच्या मागून चालू लागला. 22. परंतु जेव्हा राजवाड्याच्या दारी आले तेव्हा पटीसेनाला ओळखणाऱ्या तेथील द्वारपालाने त्याला आत जाण्याची मनाई केली आणि म्हटले, ज्याला फक्त एकच गाथा येते अशा भिक्खूंसाठी येथे आदरातिथ्याचा समारंभ नाही. चल, चालता हो आणि तुझ्या वरिष्ठांना आत येण्यासाठी जागा दे. 23. तेव्हा पटीसेन राजवाड्याच्या द्वाराबाहेरच बसून राहिला. 24. नंतर भगवान बुद्ध व्यासपीठावर गेला आणि तेथे त्याने हात धुतले आणि आश्चर्य हे की भिक्षापात्र धरलेला पटीसेनाचा हात त्या खोलीत दिसू लागला. 25. तेव्हा राजाने त्याचा प्रधान आश्चर्याने उद्गारले, अरे हा कोण? 26. तेव्हा भगवान बुद्धाने उत्तर दिले, तो पटीसेनाचा हात आहे. त्याला नुकतीच बोधस्थिती प्राप्त झाली आहे आणि माझ्या मागे भिक्षापात्र हाती धरण्यास मी त्याला सांगितले आहे, परंतु द्वारपालाने त्याला आत येऊ दिलेले नाही. 27. हे भगवान बुद्धाचे शब्द ऐकल्यावर पटीसेनाला आत प्रवेश मिळाला आणि तो त्या सभेत सामील झाला. 28. तेव्हा प्रसेनजित भगवान बुद्धाकडे वळून म्हणाला, मी तर ऐकत होतो की पटीसेन हा एक अल्पबुद्धीचा एकच गाथा जाणणारा मनुष्य आहे, मग तो प्रज्ञावान केव्हापासून झाला? 29. त्यावर भगवान बुद्धाने उत्तर दिले,
विद्या अधिक नसली तरी चालते, कारण शील ही सर्वोत्तम वस्तू आहे. 30. या पटिसनाच्या अगदी मनोरंजनात त्या गाथेचा अर्थ भरला आहे. त्याचे शरीर आणि मन ही पूर्ण शांत झाली आहेत. माणसाला ज्ञान असेल तरी जोपर्यंत त्याचे त्या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याला अधःपातापासून वाचवू शकत नाही. 31. नंतर तथागत म्हणाला. 32. माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळीचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एकच गाथा जाणून तदनुसार आपल्या विचारांचा जो संयम करू शकतो तो मनुष्य श्रेष्ठ आहे. हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात काय अर्थ आहे? ऐकलेले शब्द समजून त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे आपल्या मोक्षाचा मार्ग चोखाळण्यासारखे आहे. 33. माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत असली तरी जोपर्यंत तो त्याचा आशय विशद करून सांगू शकत नाही तोपर्यंत त्या पठणाचा उपयोग काय? धर्माचे एकच वाक्य समजावून घेतले आणि जर त्याप्रमाणे आचरण ठेवले तर त्यायोगे सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल होणार आहे. 34. भगवान बुद्धाचे हे शब्द ऐकून तेथे जमलेले 200 भिक्खू, राजा, मंत्रीगण हे आनंदित झाले. 8. धर्मपुस्तके प्रमादातीत आहेत असे मानणे म्हणजे अधर्म आहे. 1. वेद हे केवळ पवित्र आहेत एवढेच नव्हे तर ते स्वतः प्रमाण आहेत असा ब्राह्मण उद्घोष करीत होते. 2. वेद हे केवळ स्वतः प्रमाण आहेत एवढेच नव्हे तर ते प्रमादित आहेत असे ब्राह्मण म्हणत. 3. ब्राह्मणांच्या त्या मुद्द्याला भगवान बुद्धाचा विरोध होता. 4. वेद पवित्र आहेत, स्वतः प्रमाण आहेत आणि वेद प्रमादित आहेत या तीनही गोष्टी भगवान बुद्धाने नाकारल्या आहेत. 5. त्याच्यासारखी भूमिका पुष्कळ धर्मोपदेशकांनी घेतली होती. तथापि आपल्या तात्विक दर्शनाला ब्राह्मणांकडून संमती आणि सन्मान मिळावा यासाठी त्यांनी पुढे वेदविरोधी भूमिकेचा त्याग केला. परंतु भगवान बुद्धाने या बाबतीत कधीच पाऊल मागे घेतले नाही. 6. तेविज्य सुत्तामध्ये भगवान बुद्धाने वेद म्हणजे एक निर्जल वाळवंट, निष्पत अरण्य आणि खरोखर एक नरकच आहे असे म्हटले आहे. बौद्धिक आणि नैतिक तृष्णेने आर्त झालेल्या कोणाही मनुष्याने वेदापासून आपल्या तृष्णेचे शमन होईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. 7. वेद प्रमादित आहेत यासंबंधी त्याचे म्हणणे असे की वेदच काय, कोणतेही वाङ्मय प्रमादातीत नाही. प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पुन्हा परीक्षा ही झालीच पाहिजे. 8. कालाम लोकांच्या पुढे झालेल्या आपल्या प्रवचनात भगवान बुद्धाने हे मत स्पष्ट केले आहे. 9. एकदा एका मोठ्या भिक्खू संघासमवेत कोसल जनपदातून जात असता भगवान बुद्ध कालामांच्या केसपुत्त या नगरात आला. 10. जेव्हा कलामांना भगवान बुद्धाच्या आगमनाची वार्ता मिळाली तेव्हा ते तथागताजवळ गेले आणि त्याच्या बाजूला बसून त्या केसपुत्त गावच्या कालाम आणि तथागताला उद्देशून म्हणले. 11. भगवान, केसपुत्त गावी येणारे काही श्रमण ब्राह्मण आपापली मते मांडतात आणि ती सर्वश्रेष्ठ आहेत असा दावा सांगतात. ते दुसऱ्यांच्या मताचे खंडन करतात. त्याचे मत हीन मत आहे अशी त्याची संभावना करतात. त्याचप्रमाणे दुसरेही श्रमण ब्राह्मण केसपुत्ताला येतात, आपापल्या धर्मसमजुतीचे प्रवचन करतात, त्यांचा महिमा गातात, परंतु त्याबरोबरच ते दुसऱ्यांच्या धर्मसमजुतीचे खंडन आणि निर्भत्सना करतात. 12. आणि म्हणून भगवान त्या श्रमण ब्राह्मणांपैकी कोणाचे सत्य मानावयाचे व कोणाचे असत्य मानावयाचे हे आम्हाला समजत नाही. त्यामुळे आमचे मत अनिश्चित आणि शंकाधीन झाले आहे. 13. तथागताने उत्तर दिले. तुमच्या मनात अनिश्चितता आणि शंका उद्भवली याला योग्य कारण झाले आहे आणि ही अनिश्चिती आणि शंका खरोखर तुमच्या मनात योग्य वेळी उत्पन्न झाली आहे. 14. भगवान पुढे म्हणाले. हे कालामांनो, तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ धर्मपुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ सकृतदर्शनी पटण्यासारखे आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. ज्या समजुती आणि मते अनुकूल वाटतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ ब्रह्मात्कारी खऱ्यासारखे दिसते ते केवळ ब्रह्मात्कारी सत्य म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. एखादे वचन कोणा एका यतीने अथवा आचार्याने सांगितले एवढ्यानेच त्यावर विश्वास ठेवू नका. 15. कालामांनी विचारले. मग आम्ही करावायचे तरी काय? आम्ही कोणती कसोटी लावायची? 16. तथागतांनी उत्तर दिले. कसोट्या या स्वतःलाच विचारा. या गोष्टी हितकर आहेत काय? शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मांडल्या आहेत काय? त्या केल्या असता कष्ट आणि दुःख ओढवते काय? 17. कालामांनो,
यापुढेही जाऊन तुम्ही असे विचारले पाहिजे की हे सिद्धांत तृष्णा, द्वेष, मूढता आणि हिंसा यांना सहाय्यक नाहीत ना? 18. एवढेच पुरे नाही तर कालामानो आणखी पुढे जाऊन तुम्ही पाहिले पाहिजे की सिद्धांत माणसाला इंद्रियाधीन करणारे नाहीत ना? हिंसेला प्रवृत्त करणारे तर नाहीत ना? चोरी करण्याला प्रेरणा देणारे नाहीत ना? कामेच्छ पूर्तीसाठी मिथ्याचार शिकविणारे तर नाहीत ना? ते असंबंध भाषण करायला लावणारे तर नाहीत ना? 19. आणि शेवटी तुम्ही त्या सिद्धांताबाबत असा प्रश्न विचारला पाहिजे की या सिद्धांताचा परिणाम अहित आणि दुःखात तर होणार नाही ना? 20. आता कालामानो सांगा. 21. त्या श्रमण ब्राह्मणांचे सिद्धांत हित साधणारे आहेत की अहित साधणारे आहेत? 22. कालामानी उत्तर दिले, भगवान ते अहिताकडे नेणारे आहेत. 23. ते लाभकारक आहेत की हानिकारक आहेत? 24. भगवान हे हानिकारक आहेत. 25. ते निंदे आहेत काय कालामानो? 26. कालामाने उत्तर दिले, भगवान ते निंदे आहेत. 27. शहाण्या माणसाला ते मान्य आहे की त्यांच्या मते ते निषिद्ध आहेत? 28. शहाणी माणसे त्यांना टाकाऊ समजतात. 29. त्यांचा आचार केला असता त्याचे पर्यावसन कष्टात आणि दुःखात होते काय? 30. होय भगवान, त्यांचे पर्यावसन कष्टात आणि दुःखात होते. 31. जे धर्मग्रंथ असले सिद्धांत शिकवितात ते तुमच्या मते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत ठरतात काय? 32. नाही. कालामाने उत्तर दिले, भगवान ते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत ठरत नाही. 33. आणि कालामानो मीही नेमके हेच म्हणतो आहे. मीही हेच म्हणालो आहे. जे केवळ ऐकीव आहे, परंपरागत आहे, ज्यात केवळ वादविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची सूक्ष्मता आहे, तेवढ्यावरूनच त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ वरवर पाहता विश्वसनीय वाटते म्हणून मानू नका. ज्या समजुती आणि दृष्टिकोन केवळ अनुकूल वाटतात म्हणून स्वीकारू नका. ते केवळ श्रमण ब्राह्मणांचे शब्द आहेत म्हणून त्यावर भाळून जाऊ नका. 34. जेव्हा तुम्हाला आत्मानुभवाने वाटेल की या गोष्टी अहितकर, दोषार्ह सुज्ञांनी निषिद्ध ठरविलेल्या आणि परिणामी कष्टात आणि दुःखात नेणाऱ्या आहेत, तेव्हा त्या गोष्टींचा तुम्ही त्याग केला पाहिजे. 35. भगवान फार छान, फार छान. आम्ही भगवंताला आणि त्याच्या धर्माला शरण आलो आहोत. आपले उपासक म्हणून भगवान आमचा स्वीकार करावा. आजपासून आमरण आम्ही भगवंतांना शरण आलो आहोत. 36. भगवान बुद्धाच्या या विचारसरणीचा सारांश अगदी स्पष्ट आहे. कोणाचीही शिकवण तो अधिकारी आहे म्हणून स्वीकारू नका. ती धर्मग्रंथ निविष्ट आहे, त्या तर्काची सूक्ष्मता आहे किंवा तिचे ब्रह्मरूप ग्राह्य आहे म्हणून ती मानू नका. उपदेशलेले विचार किंवा दृष्टिकोन अनुकूल वाटतात, ते बाहेरून सत्यस्वरूप दिसतात किंवा ते कोणी महान आचार्याचे आहेत म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. 37. उपदेशिलेले विचार किंवा दृष्टिकोन हितकर आहेत की निंदनीय आहेत, सदोष आहेत की काय, ते कल्याणकारक आहेत की अकल्याणकारक आहेत याचा विचार करा. 38. या कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश मान्य करावयास प्रत्यवाय नाही.